अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांवर ज्या स्वामी भक्तांचा संपूर्ण मनाने विश्वास असेल त्या भक्तांसाठी आजचा स्वामी संदेश खूपच महत्त्वाचा आहे. स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश तुमच्या मनातील सर्व नकारात्मकता दूर करून एक सकारात्मक ऊर्जेने तुमचं मन भरून टाकणार आहे आणि स्वामींच्या दिव्य आशीर्वादांची प्राप्ती तुम्हाला नक्कीच होणार आहे. म्हणून या स्वामी संदेशाकडे चुकूनही दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. जे भक्त आपल्या या भक्तिमय चॅनलवर नवीन असतील त्या भक्तांनी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि या स्वामी संदेशाला एक लाईक नक्की करा. स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांना कोणत्याही संकटाची भीती वाटत नाही, कारण स्वामींच्या शक्तीने भक्तांचे रक्षण सतत होत असते आणि स्वामींच्या नावाचा जप केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. स्वामी समर्थ महाराजांनी तुमच्या जीवनाची दिशा अगोदरच ठरवलेली आहे, त्यामुळे परिस्थिती कशीही असो, फक्त स्वामींच्या इच्छेवर पूर्ण विश्वास ठेवा आणि पुढे जाण्याचं धैर्य निर्माण करा. कारण लवकरच तुम्हाला स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनात मोठा चमत्कार बघायला मिळणार आहे. स्वामी समर्थ महाराज तुमच्या कष्टांना आणि तुमच्या प्रयत्नांना कधीच वाया जाऊ देणार नाही. स्वामींच्या चरणी नतमस्तक राहून कार्य करा, कारण त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या श्रमांचे सुवर्णफळ तुम्हाला योग्य वेळी मिळणार आहे. स्वामी समर्थ महाराजांचे नाव ज्या भक्तांच्या ओठांवर असते त्यांच्या आयुष्यात कधी अंधकार राहत नाही, कारण स्वामींच्या कृपेच्या तेजाने भक्ताचे जीवन सदैव प्रकाशमान राहते. स्वामी समर्थ महाराजांची निस्वार्थ भक्ती करणाऱ्यांना जीवनात कधीच अपयश येत नाही. त्यांच्या मार्गावर चालणाऱ्या भक्तांसाठी प्रत्येक गोष्ट योग्य वेळी घडते आणि सुख समृद्धीचे दरवाजे उघडले जातात. स्वामी समर्थ महाराजांनी तुमच्या भविष्याची सुंदर योजना आधीच आखली आहे, त्यामुळे सध्या परिस्थिती प्रतिकूल वाटली तरी निराश होऊ नका, कारण त्यांच्या कृपेने लवकरच तुमच्या आयुष्यात मोठे आनंदाचे पर्व सुरू होणार आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने भक्तांच्या जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य राहत नाही, कारण त्यांच्या चमत्कारी शक्तीनेच भक्तांचे रक्षण होते आणि त्यांच्या इच्छेनेच भक्तांच्या जीवनात शुभ गोष्टी घडतात. स्वामी समर्थ महाराजांचा ध्यास घेतलेला भक्त कधीही संकटाने पराजित होत नाही, कारण स्वामींच्या नामस्मरणाने भक्तांना अपार आत्मबल मिळते आणि प्रत्येक अडथळा सहज पार होतो. स्वामी समर्थ महाराजांनी तुमच्यासाठी ज्या अद्भुत योजना तयार केल्या आहेत त्या तुमच्या कल्पनेच्या पलीकडे आहेत, त्यामुळे कोणत्याही कठीण परिस्थितीत धैर्याने पुढे जा, कारण तुमच्या जीवनात एक नवीन यशाची पहाट लवकरच उगवणार आहे. स्वामी समर्थ महाराजांचा अखंड जप करणाऱ्या भक्तांच्या जीवनात शुभतेचा वर्षाव होत राहतो, कारण त्यांची कृपा भक्तांच्या पाठीशी असते आणि त्यांच्या आशीर्वादानेच भक्तांचे जीवन मंगलमय होते. स्वामी समर्थांचे नाव घेतल्याशिवाय दिवसाची सुरुवात करू नका, कारण स्वामींच्या नामामध्येच तुमच्या दिवसाची सुरुवात शुभतेने होते आणि सर्व कार्यसुद्धा यशस्वी होतात. स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने जिथे सर्व मार्ग संपले असं वाटत असतं तिथे एक नवा मार्ग उघडतो, त्यामुळे कधी हताश होऊ नका, कारण त्यांच्या इच्छेने तुमचं जीवन एका नव्या तेजाने प्रकाशमान होणार आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीचा एकही क्षण वाया जात नाही. त्यांनी भक्तांच्या जीवनात अनंत चमत्कार घडवले आहेत आणि लवकरच तुमच्या जीवनातही चमत्कार घडणार आहे. स्वामी समर्थ महाराजांचे चरण ज्यांनी धरले आहेत त्यांना आयुष्यात कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नाही, कारण त्यांच्या कृपेने भक्ताचे जीवन सतत विजयाच्या दिशेने वाटचाल करत राहते. स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण करणाऱ्या भक्तांना कोणीही पराभूत करू शकत नाही. त्यांच्या इच्छेने भक्ताचे संरक्षण सतत होत राहते आणि संकटावर मात करण्याची अपार शक्ती मिळते. स्वामी समर्थ महाराजांनी ज्या भक्तांवर कृपा केली आहे
त्यांचे जीवन कितीही प्रतिकूल परिस्थितीमधून गेले तरी ते नेहमीच विजयाच्या मार्गावर पोचतात, कारण त्यांच्या इच्छेने भक्तांना योग्य दिशा मिळते. स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने भक्तांचे आयुष्य सतत आनंदाने भरलेले असते, कारण त्यांच्या नामस्मरणाने भक्ताच्या जीवनातील सर्व त्रास नाहीसे होतात आणि चमत्कारिक रीतीने शुभ घडत जातं. स्वामी समर्थ महाराजांनी तुमच्या जीवनात एक नवी दिशा आखली आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती कितीही कठीण वाटली तरी मन विचलित करू नका, कारण त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या यशाचा क्षण जवळ येत आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेनेच भक्तांच्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा योग्य काळ ठरलेला असतो. त्यामुळे धीर सोडू नका, कारण जे काही घडत आहे ते तुमच्या भल्यासाठी आहे आणि स्वामी तुम्हाला योग्य वेळी योग्य फळ नक्कीच देणार आहे. स्वामी भक्तांनो, आज जो कोणताही क्षण तुमच्या जीवनात येत आहे तो तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी येत आहे आणि तुमच्या भल्यासाठी सर्व काही घडत आहे. हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा आणि स्वामींच्या कृपेवर सतत तुमचा विश्वास कायमस्वरूपी असू द्या. स्वामी समर्थ महाराजांच्या अखंड कृपेने तुमच्या जीवनातील सर्व संकट एका क्षणात नाहीशी होणार आहे, कारण स्वामींच्या भक्तांसाठी ते नेहमीच अदृश्य रूपाने कार्यरत असतात आणि त्यांच्या इच्छेनेच जीवनात सर्व गोष्टी घडतात. स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांना कोणत्याही कठीण प्रसंगाची चिंता करण्याची गरज नाही, कारण स्वामींच्या आशीर्वादानेच भक्तांना योग्य दिशा मिळते आणि जीवनातील सर्व अपयश एका मोठ्या यशात परिवर्तित होते. स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने भक्ताच्या जीवनातील ज्या गोष्टी अपूर्ण होत्या त्यासुद्धा पूर्ण होतात आणि भक्तांना इच्छित फळ लवकरच मिळते. स्वामी समर्थ महाराज तुमच्या आयुष्याचा भार स्वतः उचलत आहे. त्यामुळे किती अडचणी आल्या तरी चिंता करू नका, कारण त्यांचं मार्गदर्शन कधीच चुकीच्या दिशेला तुम्हाला घेऊन जाणार नाही आणि त्यांच्या इच्छेनेच भक्तांचे कल्याण होते. स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरणाने ज्या भक्तांचे जीवन चालते त्यांना कधीच निराश होण्याची गरज नाही, कारण त्यांच्या कृपेने एक नवा मार्ग नेहमीच तयार होतो आणि इच्छित फळ लवकरच प्राप्त होते. स्वामी समर्थ महाराजांच्या नित्य स्मरणाने भक्तांचे जीवन सतत शुभतेने भरलेले असते, कारण त्यांच्या कृपेने अशक्य गोष्टी सहज शक्य होतात आणि भक्तांना अपार आत्मशक्तीसुद्धा प्राप्त होते. स्वामी समर्थ महाराज तुम्हाला ज्या दिशेने नेत आहेत ती दिशा तुमच्या भल्यासाठी आहे. त्यामुळे काही झाले तरी स्वामींच्या इच्छेवर विश्वास ठेवा आणि संकटांना सामोरं जाण्याचं धैर्य ठेवा, कारण विजय तुमचाच आहे. स्वामी समर्थ महाराजांची कृपा ज्यांच्यावर आहे त्यांना या जगात कोणीही कधीही पराभूत करू शकत नाही, कारण त्यांच्या शक्तीने भक्तांचे रक्षण होत राहते आणि प्रत्येक संकट एका नव्या संधीमध्ये बदलते. स्वामी समर्थ महाराजांनी नक्कीच तुमच्यावर कृपा करण्याचा अद्भुत निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता स्वामी जे काही तुमच्या जीवनात घडवणार आहे ते सर्व काही अद्भुत असणार आहे. त्यामुळे आता तुम्ही कुठली चिंता किंवा काळजी करू नका. स्वामी महाराजांच्या स्मरणात नक्कीच तुम्ही बुडून जा. स्वामी समर्थ महाराजांनी तुमच्यासाठी नवीन काहीतरी घडवण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे आता तुम्ही स्वामींच्या चरणी समर्पित व्हा आणि सर्व काही स्वामींवर सोपवा. तुम्ही फक्त तुमचं कर्म नित्य करा. तुमच्या कर्मामध्येच खरी शक्ती आहे हे कधी विसरू नका. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तासाठी कोणतेही संकट कायम राहू शकत नाही, कारण त्यांच्या नित्य स्मरणाने भक्तांना अपार ध्येय आणि आत्मविश्वास मिळतो आणि प्रत्येक कठीण प्रसंग क्षणात सुकर होतो. स्वामी समर्थ महाराजांच्या इच्छेने तुमच्या जीवनातील प्रत्येक वाईट क्षण एका चांगल्या गोष्टीमध्ये बदलला जाणार आहे. त्यामुळे कधीही चिंता करू नका, कारण तुमच्यासोबत स्वामींची अपार शक्ती आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने भक्तांच्या जीवनात नेहमीच शुभच घडते. फक्त श्रद्धा ठेवा आणि प्रामाणिकतेने स्वामींच्या मार्गावर चालत राहा, कारण त्यांची योजना भक्तांच्या भल्यासाठीच असते. स्वामी समर्थ महाराजांनी तुमच्या जीवनात जे काही ठरवलं आहे ते तुम्हाला लाभदायक असेल. त्यामुळे सध्या परिस्थिती कशी असो, स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवा आणि मार्गक्रमण करत राहा.
स्वामी समर्थ महाराजांच्या नित्य स्मरणाने भक्तांच्या जीवनातील सर्व अडचणी हळूहळू नाहीशा होत जातात आणि त्यांच्या आशीर्वादाने नवीन आनंदाचे क्षण सतत निर्माण होत राहतात. स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांनी कोणत्याही कठीण प्रसंगात धैर्य सोडू नये, कारण त्यांच्या कृपेने भक्तांचे जीवन नेहमीच सुरक्षित आणि आनंददायी होते. स्वामी समर्थ महाराजांच्या इच्छेने भक्तांच्या जीवनात शुभ गोष्टी घडतात. त्यामुळे परिस्थिती प्रतिकूल असली तरी हार मानू नका, कारण लवकरच तुमच्या आयुष्यात आनंदाची पहाट उगवणार आहे. स्वामी समर्थ महाराज तुमच्यासाठी एका मोठ्या विजयाची तयारी करत आहेत. त्यामुळे सध्या जरी परिस्थिती कठीण वाटली तरी त्यांच्या इच्छेवर पूर्ण विश्वास ठेवा आणि कार्यरत राहा, कारण यश तुमच्या दिशेने येत आहे. स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करणाऱ्यांना या जगातील कोणती गोष्ट हरवू शकत नाही, कारण त्यांच्या कृपेने भक्तांचे रक्षण होत राहते आणि भक्तांना अपार सकारात्मक ऊर्जा सुद्धा प्राप्त होते. स्वामी समर्थ महाराजांनी तुमच्या जीवनाचा संपूर्ण भार उचलला आहे. त्यामुळे चिंता करू नका, कारण त्यांच्या इच्छेनेच तुमच्या सर्व स्वप्नांची पूर्तता होणार आहे आणि जीवन अधिक आनंदमय होणार आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या नित्य स्मरणाने भक्तांचे जीवन शुभतेने परिपूर्ण होते, कारण त्यांच्या कृपेनेच भक्तांचे सर्व दुःख नाहीसे होते आणि जीवनात आनंदाने परिपूर्ण होते. स्वामी समर्थ महाराजांनी तुमच्या जीवनासाठी जे काही ठरवलं आहे तेच सर्वोत्तम आहे. त्यामुळे कधी निराश होऊ नका, कारण लवकरच त्यांच्या कृपेने तुमच्या जीवनात एक नवीन आनंदाचे पर्व सुरू होणार आहे. स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सतत सुखी समाधानी राहावं असं वाटत असेल तर तुम्हाला परमेश्वराच्या सेवेशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही. स्वामी भक्तांनो, तुम्ही जेव्हा आजच्या या जगामध्ये कुठलंही कार्य हाती घेता तेव्हा त्या कार्यामध्ये तुम्हाला खूप त्रास होत असतो. मग ते कुठलंही कार्य असू द्या, त्या कार्यामध्ये परमेश्वराचा जर प्रकाश पडला तर ते कार्य सोपं होतं, हे एकदा लक्षात घ्या. कारण जिथे परमेश्वराची कृपा असते तिथं कुठलंच असं काहीच बंधन नसतं, तिथे सर्व काही तुमच्या मनासारखं घडतं. म्हणून परमेश्वराची कृपा तुमच्या जीवनावर असणं खूप गरजेचं आहे. स्वामी भक्तांनो, उज्ज्वल भविष्यासाठी तुम्ही आज नक्कीच प्रयत्न करत असाल, परंतु एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की उज्ज्वल भविष्यासाठी आज तुम्ही जितके प्रयत्न करत असाल ते प्रयत्न फक्त प्रामाणिकपणे करा, आत्मविश्वासाने करा आणि जे कुठलेही कार्य, जे कुठलेही कर्म तुम्ही आज करत आहात ते फक्त प्रामाणिकपणे करा. चांगलं कर्म करा, उज्ज्वल भविष्य आपोआप निर्माण होईल. स्वामी भक्तांनो, जर आज तुम्ही दुसऱ्यांना दुःख देऊन, दुसऱ्यांच्या पोटावर पाय देऊन तुमचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी झटत असाल तर लक्षात ठेवा, आज तुम्ही जर दुसऱ्यांचं वाईट केलं तर भविष्यामध्ये तुमचं वाईट झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज तुम्ही चांगलं कर्म करा, उद्या आपोआप तुमचं भविष्य सुंदर बनेल. जी कुठली गोष्ट तुम्ही मिळवण्यासाठी आज प्रयत्न करत असाल ती गोष्ट मिळवण्यासाठी फक्त प्रामाणिक प्रयत्न ठेवा आणि खऱ्या मनाने प्रयत्न करा. ती गोष्ट तुम्हाला स्वामी महाराज दिल्याशिवाय राहणार नाही. स्वामी भक्तांनो, स्वामींची सेवा जर तुम्ही मनापासून श्रद्धेने केली तर एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी तुम्हाला एवढं भरभरून देतील की तुम्हाला पुन्हा स्वामींकडे मागायला काही उरणारच नाही. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा देव देतो तेव्हा भरभरून देत असतो. फक्त तुम्ही तुमची निष्ठा आणि श्रद्धा अटळ ठेवा, कारण जेव्हा देव देईल तेव्हा तुमची झोळी नक्कीच फाटेल, हे विसरू नका. स्वामी भक्तांनो, खूप लालसा ठेवू नका, खूप आशा ठेवू नका. जेवढं मिळत आहे तेवढ्यामध्ये समाधान मानायला नक्की शिका, कारण स्वामी महाराज कधीच आपल्या भक्तांना एकटं संकटांमध्ये सोडत नाही किंवा एकटं वाऱ्यावर सोडत नाही. स्वामी महाराज नेहमीच आपल्या भक्तांच्या मदतीसाठी तत्पर असतात. स्वामी भक्तांना जीवनात जे काही मिळवायचं आहे ते फक्त चांगल्या मार्गाने निवडा, कारण चांगल्या मार्गाने निवडलेलं जास्त काळ टिकतं आणि वाईट मार्गाने कमवलेलं फार थोड्या काळासाठी आणि फक्त थोड्याशा क्षणिक सुखासाठी मिळतं, परंतु त्याचा भोग आपल्याला भविष्यामध्ये नक्कीच भोगावा लागू शकतो. स्वामी भक्तांनो, जे तुम्ही काही कर्म करत आहात ते कर्म शुद्ध मनाने नक्कीच करा, कारण शुद्ध मनाने केलेलं कुठलंही कार्य पूर्णत्वास नक्की जातं.
स्वामी भक्तांनो, तुम्ही तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आता चिंता करण्याची गरज नाही. सर्व काही स्वामींवर सोपवा आणि तुम्ही तुमचं मनापासून कर्म करत राहा. तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये परमेश्वर तुम्हाला यश आणि मदत नक्कीच करतील. स्वामी भक्तांनो, मनुष्य जीवनामध्ये संकट हे अनिवार्य आहेत, परंतु त्या संकटांना घाबरणं आपलं काम नाही, कारण आपण स्वामींचे भक्त आहोत. आपलं काम आहे त्या संकटांना सामोरं जाणं, त्या संकटावर मात करणं. म्हणून आपण आपलं कर्म करा, संकटांना घाबरू नका, तर त्यांना सामोरे जा. त्यांच्यावर मात करण्यासाठी परमेश्वराची भक्ती करा. परमेश्वर आपल्या भक्ताला नेहमी योग्य मार्गावर नेत असतात. जेव्हा भक्त चुकतो तेव्हा परमेश्वर भक्तांना संकेत देत असतात की तुम्ही चुकताय, माघारी फिरा. परंतु काही भक्त स्वामींचा संकेत धुडकारून त्या चुकीच्या मार्गावर जातातच आणि स्वतःचं वाईट करून घेतात. म्हणून लक्षात ठेवा, कधी चुकीच्या मार्गावर जाऊ नका. परमेश्वर तुम्हाला हजारो संधी देणार आहे, त्या प्रत्येक संधीचा तुम्ही फायदा नक्कीच उचला. स्वामी भक्तांनो, येणारा काळ तुमच्यासाठी सुवर्ण काळ असणार आहे. फक्त थोडासा धीर आणि संयम ठेवा, शांतता ठेवा, कारण जिथे शांतता आहे तिथे परमेश्वराचं अस्तित्व आहे हे तुम्हाला माहीतच असेल. म्हणून घरामध्ये जेवढी शांतता ठेवता येईल तेवढी शांतता ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच करा. स्वामी भक्तांनो, आपल्याला आपल्या कुटुंबियांपेक्षा आणि आपल्या परमेश्वरापेक्षा काही प्रिय नसावं. धनसंपत्ती आज ना उद्या कमावता येईल, परंतु गेलेली माणसं पुन्हा कमावता येणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, माणसांना जास्त महत्त्व द्या. पैसा आज आहे तर उद्या नाही, परंतु जीवाभावाची माणसं एकदा गेली की पुन्हा परत येत नाही. म्हणून जीवाभावाच्या माणसांना दुखावू नका आणि त्यांना आपल्यापासून दूर करू नका. जरी तुमचे काही मतभेद झाले असतील तर ते मतभेद संपून पुन्हा प्रेमाने वागा, कारण जिथे प्रेम असतं, जिथं श्रद्धा असते, जिथं शांतता असते, तिथं परमेश्वर हमेशा असतातच. म्हणून लक्षात ठेवा, तुम्हाला परमेश्वराच्या कृपेशिवाय कुठलीच गोष्ट प्राप्त करणं शक्य नाही. स्वामी भक्तांनो, जर तुमच्या घरातील स्त्रिया आनंदी सुखी असतील तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी नक्कीच नांदेल. म्हणून घरातील स्त्रियांचा आदर करा, त्यांना सुखी समृद्धी ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच करा. ज्या घरातील स्त्रिया आनंदी असतात, सुखी असतात, समाधानी असतात, त्या घरामध्ये धनसंपत्तीची कधीही कमतरता नसते. स्वामी भक्तांनो, या छोट्या छोट्या गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये नक्कीच समजून घ्यायला हव्या, कारण या छोट्या मोठ्या गोष्टींमधूनच मोठं कार्य घडत असतं. म्हणून लक्षात ठेवा की छोट्या छोट्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा आणि त्यातूनच परमेश्वराची प्राप्ती होते, हे देखील मान्य करा. स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये जीवन जगत असताना अनेक साऱ्या अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागेल, परंतु त्या अडचणी तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी, तुम्हाला मोठ्या यशाच्या दिशेने नेण्यासाठी येतात असं समजून त्या अडचणींना सामोरं जा. असं कधीच समजू नका की त्या अडचणी तुम्हाला संपवण्यासाठी आलेल्या आहेत किंवा त्या अडचणी तुम्हाला माघारी खेचण्यासाठी आलेल्या आहेत. त्या अडचणी तुम्हाला पुढे नेण्यासाठीच येत असतात. जर आज तुम्ही कणखर झाले, आज काहीतरी मिळवण्यासाठी तुम्ही अतोनात प्रयत्न केले, तर उद्या तुम्हाला त्या प्रयत्नांमधून अमूल्य असं यश प्राप्त होणार आहे आणि ते यश तुम्हाला परमेश्वराच्या कृपेनेच मिळणार आहे, हे लक्षात ठेवा. कुठलं यश मिळाल्यानंतर अहंकार आणि गर्व कधीच करू नका, कारण परमेश्वर जसं सर्व काही देऊ शकतो तसंच सर्व काही घेऊ पण शकतो. म्हणून सर्व काही मिळालं म्हणून लगेच अहंकार गर्व अंगी बाळगू नका. परमेश्वराच्या दरबारामध्ये नक्कीच थोडा उशीर जरी होत असला तरी अपेक्षाभंग कधीच होणार नाही. तुम्हाला जे मिळवायचं आहे ते नक्कीच मिळेल. फक्त तुम्ही मनोभावे श्रद्धा ठेवा, धैर्य ठेवा आणि जे काही हवं आहे ते मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा, कारण जो भक्त प्रामाणिक प्रयत्न करतो त्या भक्ताला स्वामी महाराज नक्कीच साथ देत असतात. म्हणून प्रामाणिक प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. जिथं प्रामाणिक प्रयत्न आहे तिथं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून स्वामी भक्तांना लक्षात ठेवा, काही करा परंतु प्रयत्न मात्र सोडू नका. जिथं प्रयत्न केले जातात तिथंच यश अटळ आहे. स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये तुम्हाला अनेक अशा व्यक्तींची साथ मिळणार आहे. काही व्यक्ती तुमचं चांगलं करण्यासाठी तुमच्या आयुष्यात येतील, तर काही व्यक्ती तुमचं वाईट करण्यासाठी तुमच्या आयुष्यात येतील. परंतु लक्षात ठेवा, कोणी तुमच्याशी कसंही वागू द्या, तुम्ही मात्र कोणाशी कधीच वाईट वागू नका. जरी समोरच्याने तुमचं वाईट करण्याचा प्रयत्न केला असेल तरी स्वामी महाराज कधीच तुमचं वाईट होऊ देणार नाही. तुम्ही दुसऱ्याचं वाईट करण्याचा कधीच प्रयत्न करू नका. सर्व काही स्वामींवर सोपवून द्या आणि तुम्ही तुमच्या
मार्गाने पुढे चालत राहा. तुम्हाला मागे खेचण्याचा अनेक जण प्रयत्न करतील, मात्र तुम्ही तुमचा जो सत्याचा आणि भक्तीचा मार्ग आहे तो कधीच सोडू नका. आध्यात्मिक मार्गावर चालणाऱ्या प्रत्येक भक्ताचं कल्याण हे अटळ आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र चरणांवर अखंड विश्वास ठेवणाऱ्या भक्तांच्या जीवनातील प्रत्येक क्षण स्वामींच्या कृपेने नव्या दिव्य अनुभवाने भरून जातो आणि त्यांना संकटांच्या अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्ग स्पष्ट दिसू लागतो. तुमच्या मनातील शंका, भीती आणि दुःख यांना दूर करण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांनी आधीच तुमच्यासाठी एक अद्भुत योजना आखलेली आहे. फक्त तुमच्या श्रद्धेचं दीप उजळत ठेवा आणि योग्य क्षणी सर्व काही सुरळीत होईल याची खात्री बाळगा. स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादांची सावली ज्या भक्तांवर असते त्यांना किती मोठं संकट आलं तरी ते अडखळत नाही, कारण स्वामींच्या कृपेवर प्रत्येक संकट एका नव्या शक्तीमध्ये बदलतं. तुमच्या वाट्याला आलेली प्रत्येक परीक्षा ही स्वामी समर्थ महाराजांच्या मार्गदर्शनात तुमचं जीवन अधिक मजबूत आणि यशस्वी करण्यासाठी आलेली आहे. म्हणून धैर्याने पुढे जा आणि विजय निश्चित समजा. स्वामी समर्थ महाराज तुमच्या प्रत्येक कृतीवर नजर ठेवून आहेत. त्यांनी तुमचा भूतकाळ पाहिलाय, वर्तमान समजलाय आणि भविष्यासाठी तुम्हाला सर्वात योग्य मार्ग निवडून दिलाय. फक्त त्यांच्या मार्गावर निष्ठेने चालत राहा. स्वामी समर्थ महाराजांच्या नित्य स्मरणाने ज्या भक्तांचं हृदय भक्तीने ओथंबून गेलाय त्यांना जीवनात कधीही भीती वाटत नाही, कारण स्वामींनी त्यांना आधीच एका दिव्य संरक्षण कवचाने वेढून टाकलाय. स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी एकदा मनोभावे शरण गेलात की तुमचं जीवन संकटांनी भरलेलं न राहता एका शांतीच्या, आनंदाच्या आणि यशाच्या वाटेवर सहज पुढे जातं. तुमचं ध्येय साध्य होईपर्यंत धीर सोडू नका, कारण स्वामी समर्थ महाराज तुमच्या सोबत आहेत आणि त्यांच्या आशीर्वादामुळे ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटत होत्या त्या सहज घडू लागतील. स्वामी समर्थ महाराजांची कृपा ज्यांच्यावर असते त्यांना जगातील कोणताही अडथळा रोखू शकत नाही, कारण त्यांच्या नावाचा उच्चार करताच नशीबसुद्धा त्यांच्यासोबत चालायला लागतं. स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या जीवनातील संधींची दारं उघडली जाणार आहेत. तुमच्या कठीण काळाचा शेवट होऊन नव्या सुरुवातीचा प्रकाश लवकरच तुमच्यासमोर प्रकट होणार आहे. तुमच्या मनातील नकारात्मक विचारांचे मळब दूर करण्यासाठी आणि नवीन ऊर्जेने जीवनभर चालण्याची शक्ती मिळवण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांचे नाव सतत आपल्या ओठांवर राहू द्या. स्वामी समर्थ महाराज तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या मार्गावर पुढे न्यायला सिद्ध आहेत. फक्त तुमच्या मनामध्ये श्रद्धा आणि सातत्य असणं गरजेचं आहे. स्वामींचं स्मरण ठेवा आणि धैर्याने पाऊल टाका. स्वामी समर्थ महाराजांना जेव्हा तुम्ही तुमचं संपूर्ण जीवन समर्पित करता तेव्हा स्वामी तुमच्या प्रत्येक पावलावर असता आणि तुमच्या प्रत्येक पावलाला आधार देतात की जीवनातील कठीण काळ देखील सहज पार पडतो. स्वामी समर्थ महाराजांच्या निस्सीम भक्तीमुळे अशक्य गोष्टी शक्य होतात. दैव रचलं जातं आणि जग तुमच्या यशाचं कौतुक करण्यासाठी स्वतःहून पुढे येतं. स्वामी समर्थ महाराजांची सेवा आणि त्यांचं सतत स्मरण केल्याने जीवनात येणाऱ्या अडथळ्यांची ताकदच नष्ट होते आणि प्रत्येक क्षण आनंदाने आणि समाधानाने उजळून निघतो. स्वामी समर्थ महाराज तुम्हाला कधी एकटं सोडणार नाहीत. तुमच्या प्रत्येक संकटाच्या क्षणी ते तुमच्या पाठीशी उभे राहणार आहेत आणि तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जाणार आहेत. स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादांची खरी ताकद अनुभवायची असेल तर मनातून नकारात्मक विचार काढून टाका आणि विश्वास ठेवा, कारण त्यांच्या कृपेने एकच क्षण तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी भक्तिभावाने केलेली प्रार्थना सुद्धा तुमच्या संपूर्ण जीवनाचा प्रवास बदलू शकते. म्हणून अढळ श्रद्धेने त्यांना शरण जा आणि जीवनात नव्या उंचीवर पोहोचा. स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांसाठी अंधकार फक्त एक तात्पुरती परीक्षा असते आणि त्यांच्या आशीर्वादांनीच त्यांचं जीवन कायमस्वरूपी तेजस्वी प्रकाशाने उजळून निघतं.
स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने प्रत्येक वादळ, प्रत्येक अडथळा आणि प्रत्येक संघर्ष तुमच्या यशाच्या पायऱ्यांमध्ये परिवर्तित होतो. फक्त तुमची श्रद्धा अढळ असावी आणि तुमचं मन शांत असावं. स्वामी भक्तांनो, मन शांत असेल तर योग्य निर्णय घेता येतो, पण मन अशांत असेल तर प्रत्येक घेतलेला निर्णय चुकतो. म्हणून नेहमी मन शांत ठेवण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच करा. ज्याचं मन शांत असतं त्याच्या मदतीसाठी ईश्वर नक्कीच धाव घेत असतात. म्हणून तुमचं मन शांत, निर्मळ आणि श्रद्धेने भरलेलं राहू द्या. स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांसाठी जीवनातील प्रत्येक अडथळा हा केवळ एका नवीन शक्यतेचा दरवाजा असतो आणि त्यांच्या कृपेने हे दरवाजे असे सहज उघडतात की संकट कधीच यशाच्या मार्गावर अडथळा ठरत नाहीत. स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अखंड श्रद्धा ठेवणाऱ्या भक्तांच्या जीवनात एक असा क्षण येतो जिथे सर्व चिंता नाहीशा होतात आणि त्यांच्या कृपेने मनाला अशी शांतता लाभते जिची तुलना कोणत्याही भौतिक सुखाशी केली जाणार नाही. स्वामी समर्थ महाराजांच्या निष्ठावान भक्तांसाठी हा जगातील कुठलाही अंधकार फार काळ टिकू शकत नाही, कारण त्यांच्या दिव्य शक्तीच्या उजेडात संकट स्वतःहून दूर होतात आणि प्रकाशमान यशाची सुरुवात होते. स्वामी समर्थ महाराजांच्या निस्सीम भक्तीमुळे अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य होतात. जीवनातील अडचणी आपसूक हलक्या होतात आणि यशस्वी होण्याचा मार्ग स्पष्ट दिसू लागतो. स्वामी समर्थ महाराज तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत एकटं सोडणार नाहीत, कारण तुमच्या संकटांच्या क्षणी त्यांचे अदृश्य हात तुमच्या डोक्यावर असतात आणि त्यांच्या आशीर्वादाने सर्व काही सुरळीत घडतं. स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या जीवनातील प्रत्येक समस्या एका सोप्या उत्तरांमध्ये रूपांतरित होणार आहे आणि त्यांनी तुमच्यासाठी आधीच शुभ संकेत पाठवले आहेत. फक्त तुम्हाला त्यांना ओळखण्याची गरज आहे. तुमच्या ध्येयाच्या वाटेवर आलेली संकट ही स्वामी समर्थ महाराजांची परीक्षा नसून ते तुम्हाला एका मोठ्या यशासाठी सिद्ध करत आहेत. त्यामुळे स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा आणि पुढे जात राहा. स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या आयुष्यात अशा चमत्कारांचा अनुभव येईल, ज्या गोष्टींसाठी तुम्ही दीर्घकाळ प्रतीक्षा करत होता ते आता सहज तुमच्यासमोर साकार होतील. स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी संपूर्ण समर्पण केल्यावर तुमचं मन इतकं शांत आणि समाधानाने भरून जातं की जीवनात आलेल्या कुठल्याही अडथळ्यांची भीती राहत नाही. स्वामी समर्थ महाराज तुम्हाला कधीच अपयशाच्या वाटेवर सोडणार नाहीत. त्यांनी तुमच्यासाठी आधीच यशाचा मार्ग तयार करून ठेवला आहे. फक्त श्रद्धेने तो मार्ग स्वीकारा. तुमच्या जीवनातील कठीण काळ फक्त तात्पुरता आहे, कारण स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने तुमचं नशीब लवकरच उजळणार आहे आणि तुमची प्रत्येक इच्छासुद्धा पूर्ण होणार आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांसाठी हे जग म्हणजे एक परीक्षा आहे आणि त्यांच्या कृपेने तुम्ही या परीक्षेत निश्चितपणे यशस्वी होणार, कारण ते स्वतःच तुमचं जीवन सुखकर करण्यासाठी कार्यरत आहेत. स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करणाऱ्या भक्तांच्या मनातील चिंता, दुःख आणि भीती क्षणात नाहीशा होतात, कारण त्यांच्या नामस्मरणाने आत्मशक्ती आणि धैर्य वाढतं. स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील प्रत्येक अपूर्ण स्वप्न पूर्ण होणार आहे, कारण त्यांनी तुमच्या इच्छेचा स्वीकार आधीच केला आहे. फक्त योग्य वेळ वाट बघावी लागणार आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुम्हाला लवकरच एका अशा स्थितीत पोचवले जाईल जिथे तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक संघर्षाचं सोनं होताना पाहायला मिळेल. स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतील आणि तुम्हाला अशी उंची मिळेल जिथे आनंद, समाधान आणि शांती कायमस्वरूपी नांदेल. स्वामी समर्थ महाराज तुम्हाला त्या यशाच्या शिखरावर नेणार आहेत जिथे तुमची सर्व स्वप्न सत्यात उतरतील आणि जीवनात ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या सहज घडू लागतील. स्वामी समर्थ महाराजांच्या नित्य स्मरणाने मनाला जे समाधान आणि जीवनाला जी सकारात्मक ऊर्जा मिळते ती जगातील कुठल्याही भौतिक सुखाने प्राप्त होत नाही.
स्वामी समर्थ महाराजांनी आधीच तुमच्यासाठी यशाचा मार्ग तयार केला आहे. फक्त तुम्हाला श्रद्धेने आणि धैर्याने त्या दिशेने पाऊल उचलण्याची आवश्यकता आहे. स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर आहे, त्यामुळे तुमचं मन कधीच अशांत होऊ देऊ नका, कारण त्यांनी तुमच्या सुखाची योजना आधीच आखली आहे आणि लवकरच तुम्ही ती अनुभवाल. स्वामी भक्तांनो, स्वामींच्या दिव्य कृपेचा प्रकाश हा तुमच्या जीवनावर पडणार असून तुमचं जीवन तेजाने उजळून जाणार आहे आणि जे तुम्ही आजपर्यंत मिळवलं नव्हतं ते सुद्धा तुमच्या पदरी पडणार आहे. स्वामी भक्तांनो, जिथे विश्वास आणि निष्ठा असते तिथं चमत्कार निश्चित असतो. स्वामी समर्थ महाराज तुमच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर तुमच्या सोबत आहेत. त्यांचा आशीर्वाद तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला बळ देतो, त्यामुळे तुम्ही ज्या मार्गावर आहात तो निश्चितच विजयाकडे नेणारा मार्ग आहे. स्वामी समर्थ महाराजांचे चरणी संपूर्ण समर्पण केल्यावर जीवनातील दुःख, चिंता आणि संकटही तात्पुरती वाटू लागतात, कारण त्यांच्या कृपेने प्रत्येक समस्या एका नव्या शक्यतेत रूपांतरित होते. स्वामी समर्थ महाराजांनी तुमच्यासाठी अशा अद्भुत योजना आखल्या आहेत ज्या तुमच्या कल्पनेच्या पलीकडे आहेत. फक्त त्यांच्या नामस्मरणाने आणि श्रद्धेने तुमच्या मार्गातील सर्व अडथळे नाहीसे होतात. स्वामी समर्थ महाराज तुम्हाला तुमच्या कर्मानुसार योग्य फळ देणार आहेत, त्यामुळे कधी धीर सोडू नका, कारण तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संधी ही त्यांच्या कृपेने घडवलेली आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांनी कधीही आयुष्यात नकारात्मकता ठेवू नये, कारण त्यांच्या दिव्य शक्तीच्या स्पर्शाने सुद्धा अंधकाराचा नाश होतो आणि जीवन नवे तेज घेऊन प्रकट होते. स्वामी समर्थ महाराजांची सेवा करणाऱ्या भक्तांच्या आयुष्यात संकट आली तरी ती फक्त त्यांच्या सामर्थ्याची कसोटी घेण्यासाठी येतात आणि ती स्वामींच्या कृपेने लगेचच दूर होतात. स्वामी समर्थ महाराजांच्या नित्य स्मरणाने मनाच्या शक्तीचा विकास होतो, आत्मविश्वास वाढतो आणि जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंग आनंदाने पार करण्याची क्षमता निर्माण होते. स्वामी समर्थ महाराज तुम्हाला संकटांमधून बाहेर काढण्यासाठी सतत कार्यरत आहेत. फक्त तुम्ही त्यांच्या नावाचा आधार घेत पुढे जात राहा आणि तुमचं यश तुमच्या दिशेने येईल. स्वामी समर्थ महाराजांनी तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षण आधीच ठरवून ठेवला आहे, त्यामुळे जे काही घडत आहे ते केवळ एका मोठ्या यशाच्या मार्गावर तुमचं मनोबल वाढवण्यासाठी आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादानेच जीवनातील सर्व अपूर्ण स्वप्न पूर्ण होणार आहेत, कारण त्यांच्या इच्छेशिवाय या जगात काही घडत नाही. स्वामी समर्थ महाराजांचा जप करणाऱ्या भक्तांचे आयुष्य कोणत्याही संकटाने डगमगत नाही, कारण त्यांच्या नामस्मरणाने भक्ताचे संरक्षण स्वतः स्वामी समर्थ महाराज करत असतात. स्वामी समर्थ महाराज तुम्हाला कधीही सोडून जाणार नाहीत. त्यांनी तुमच्यासाठी सर्वोत्तम वेळ निवडली आहे. फक्त तुम्ही धैर्याने आणि श्रद्धेने वाट बघत राहा. स्वामी समर्थ महाराजांची कृपा असलेल्या भक्तांसाठी आयुष्याची प्रत्येक परीक्षा ही एक नवीन यशाचा मार्ग उघडते आणि त्यांना सर्व संकटांवर मात करण्याची शक्ती प्राप्त होते. स्वामी समर्थ महाराजांची निष्ठावान भक्ती करणाऱ्या लोकांना या जगात कोणीही पराजित करू शकत नाही, कारण त्यांच्या मागे स्वतः श्री स्वामी समर्थ महाराज उभे असतात. स्वामी समर्थ महाराज तुमच्या प्रत्येक समस्येचं निराकरण करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत आहेत, त्यामुळे चिंता सोडा आणि त्यांच्या चरणी समर्पित व्हा. स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांसाठी या जगाचा कोणताही अडथळा मोठा नसतो, कारण त्यांच्या कृपेने प्रत्येक संकट एका नव्या संधीमध्ये बदलतं आणि जीवन अधिक आनंदमय होतं. स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने भक्तांच्या जीवनातील प्रत्येक अडथळा नाहीसा होतो आणि त्यांच्या कृपेने आयुष्य अधिक उज्ज्वल आणि समाधानदायक बनतं. स्वामी समर्थ महाराजांनी तुमच्यासाठी अशा अद्भुत योजना आखल्या आहेत ज्या तुमच्या कल्पनेपेक्षा खूप मोठ्या आहेत, त्यामुळे धैर्याने वाट बघा आणि त्यांचा आशीर्वाद अनुभवा. स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मनपूर्वक सेवा करणाऱ्यांना जीवनात कधी अपयश येत नाही, कारण त्यांचे हात सदैव भक्तांच्या पाठीशी असतात.
स्वामी समर्थ महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करणारच. फक्त तुम्हाला सातत्याने श्रद्धा ठेवून निस्वार्थ भावनेने त्यांची सेवा करत राहणं गरजेचं आहे. स्वामी भक्तांनो, जिथे स्वामींचं नाव आहे तिथं स्वामींची अदृश्य शक्ती दडलेली असती. म्हणून फक्त नामोच्चार करण्याची गरज आहे. ती शक्ती आपोआप तुमच्या मार्गावर तुमचे अडथळे दूर करण्यासाठी तुम्हाला मदत नक्कीच करेल. म्हणून स्वामींच्या अदृश्य शक्तीवर सुद्धा विश्वास ठेवा. जे डोळ्यांनी दिसत नाही ते मनाने अनुभवता येतं, हे लक्षात ठेवा. स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करणाऱ्या भक्तांच्या जीवनातील दुःख आणि संकट केवळ तात्पुरती असतात, कारण त्यांच्या अनंत कृपेने अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य होतात आणि जीवनातील एका नव्या उदयाचा प्रकाश निर्माण होतो. स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी संपूर्ण समर्पण करणाऱ्यांचे जीवन आधीच्या अपेक्षेपेक्षा अधिक मंगलमय आणि समृद्ध होते, कारण त्यांच्या कृपेनेच भक्तांचे सर्व शुभ कार्य सिद्धीस जातात. स्वामी समर्थ महाराजांचा आधार घेतलेला भक्त कोणत्याही परिस्थितीत हार मानत नाही, कारण त्यांच्या पाठीशी असलेली दिव्य शक्ती त्याला प्रत्येक संकटावर सहज मात करण्याचं सामर्थ्य देते. स्वामी समर्थ महाराज तुमच्या भक्तीचा एकही क्षण व्यर्थ जाऊ देणार नाही. त्यांनी तुमच्या जीवनात शुभता आणण्यासाठी स्वतः नियोजन केले आहे, त्यामुळे त्यांच्या मार्गावर अडळ श्रद्धेने चालत राहा. स्वामी समर्थ महाराजांच्या भक्ताच्या जीवनात आलेली परीक्षा ही केवळ त्यांच्या सामर्थ्याची कसोटी असते, आणि ज्या क्षणी भक्तांनी ही परीक्षा आत्मविश्वासाने पार केली त्याच क्षणी त्यांचे जीवन एक अमूल्य विजयाने भरून जाते. स्वामी समर्थ महाराजांवर अखंड श्रद्धा ठेवणाऱ्या भक्तांचे जीवन कधी अंधकारमय राहत नाही, कारण त्यांच्या दिव्य कृपेचा प्रकाश भक्तांचा प्रत्येक मार्ग उजळलेला असतो. स्वामी समर्थ महाराजांनी तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट ठरवली आहे, त्यामुळे संकट आली तरी घाबरू नका, कारण त्यांच्या इच्छेनेच तुमच्यासाठी मोठे चमत्कार घडणार आहेत. स्वामी समर्थ महाराजांचा ध्यास घेतलेल्या भक्तांच्या जीवनात कोणत्याही संकटाचा टिकाव लागत नाही, कारण त्यांच्या अनंत शक्तीमुळे भक्तांचे संरक्षण स्वतःच होत राहते. स्वामी समर्थ महाराज तुम्हाला त्या उंचीवर घेऊन जाणार आहेत जिथे तुम्ही स्वतःच्या प्रयत्नांनी पोहोचू शकला नसता. त्यामुळे त्यांच्या इच्छेवर पूर्ण विश्वास ठेवा आणि निसंकोचपणे पुढे जा. स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंग सहजतेने पार पडेल, आणि ज्या गोष्टींसाठी तुम्ही दीर्घकाळ प्रतीक्षा करत आहात त्या अचानक पूर्ण झाल्याचे तुम्हाला जाणवेल. स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करणाऱ्या भक्तांचा मार्ग कधी अंधकारमय राहत नाही, कारण त्यांच्या नामस्मरणाने प्रत्येक अडथळा क्षणात दूर होतो आणि जीवन एक सुखदायक अनुभव बनते. स्वामी समर्थ महाराज तुमच्या प्रत्येक दुःखावर औषध आहे. त्यांच्या नित्य स्मरणाने आणि सेवेमुळे जीवनात जे काही अडचणी आहेत त्या लवकरच नाहीशा होतील. स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण करणाऱ्या भक्तांना संकटे कधीच पराभूत करू शकत नाही, कारण त्यांच्या अनंत शक्तीच्या आश्रयाने भक्तांचे जीवन सतत विजयाच्या दिशेने प्रवास करते. स्वामी समर्थ महाराज तुमच्या प्रत्येक चांगल्या कर्माला योग्य फळ देणारच, त्यामुळे तुमच्या सेवेमध्ये आणि भक्तीत कधीही कमी पडू नका, कारण त्यांच्या कृपेने तुमच्यावर अनंत आशीर्वाद वर्षावले जाणार आहेत. स्वामी समर्थ महाराज तुमच्या जीवनातील संपूर्ण दिशा ठरवत आहेत, त्यामुळे जेव्हा काही तुमच्या मनासारख्या गोष्टी घडत नाही तेव्हा समजून घ्या की ते त्यांच्या मोठ्या योजनेचा भाग आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अखंड श्रद्धा आणि भक्ती ठेवल्याने संपूर्ण आयुष्य समृद्ध होणार आहे, कारण त्यांच्या कृपेने भक्तांचे जीवन एका अमूल्य आनंदाने भरून जाते. स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने तुमच्यातील भीती नाहीशी होईल, तुमच्या आत्मबलात वाढ होईल आणि तुम्हाला जे अशक्य वाटत होतं ते सहज शक्य होऊ लागेल. स्वामी समर्थ महाराजांची सेवा करणाऱ्या भक्तांच्या जीवनात दुःख हा फक्त एक क्षणभराचा अनुभव असतो, कारण त्यांच्या दिव्य कृपेने लवकरच अनंत सुखाचा मार्ग उघडला जातो.
स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तासाठी हे जग कोणती अडचण बनू शकत नाही, कारण त्यांच्या कृपेने भक्तांचे रक्षण होत राहते आणि प्रत्येक कठीण प्रसंग सुखकर होतो. स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमचं आयुष्य एका नव्या तेजाने उजळून जाणार आहे. तुमच्या जीवनात ज्या गोष्टी तुम्ही अनुभवणार होता त्यासुद्धा सहज साकार होणार आहेत. म्हणून आता काळजी करण्याची गरज नाही. स्वामींचा भक्त असल्याचा गर्व तुम्हाला होणार आहे आणि स्वामी महाराज नक्कीच तुमच्या जीवनामध्ये तेजस्वी कृपेचा प्रकाश निर्माण करणार आहे. स्वामी भक्तांनो, आता कुठलीही काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी महाराज स्वतः तुमचं दिव्य संरक्षण करत आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं आहे त्यांना या जीवनात काही अशक्य नाही, कारण त्यांच्या कृपेने जिथे मार्ग संपतो तिथे नवा मार्ग उघडतो आणि जिथे आशा हरवते तिथे नव्या विजयाची सुरुवात होते. स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने भक्ताच्या जीवनातील ज्या गोष्टी घडणार नव्हत्या त्या सुद्धा घडण्यास सुरुवात होते, कारण त्यांच्या अनंत शक्तीने भक्तांचे सर्व संरक्षण स्वतः घडत असते आणि त्यांच्या इच्छेने जीवनातील प्रत्येक गोष्ट घडते. स्वामी समर्थ महाराजांनी तुमच्या जीवनात अशा अद्भुत योजना आखल्या आहेत ज्या तुमच्या कल्पनेच्या पलीकडे आहेत. त्यामुळे परिस्थिती कशी असो, फक्त स्वामींवर इच्छा आणि अढळ श्रद्धा ठेवा आणि तुमच्या आयुष्यातील प्रत्येक कठीण प्रसंग क्षणात सुखकर होईल. स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व अपूर्ण स्वप्न पूर्ण होणार आहेत. फक्त तुम्हाला स्वामींवर निस्सीम श्रद्धा आणि विश्वास ठेवून कार्यरत राहावं लागेल, कारण त्यांच्या इच्छेशिवाय या विश्वात काही घडत नाही. स्वामी समर्थ महाराजांची सेवा करणाऱ्या भक्तांच्या जीवनातील प्रत्येक संकट त्यांच्या चमत्कारी कृपेने होत असते. त्यामुळे चिंता करणे सोडून द्या आणि त्यांच्यावर अखंड श्रद्धा ठेवा, कारण तुमच्या जीवनातील प्रत्येक परीक्षा त्यांच्या योजनेचा एक भाग आहे. स्वामी समर्थ महाराजांनी तुमच्या मार्गात ज्या अडचणी ठेवल्या आहेत त्या फक्त तुम्हाला अधिक शक्तिशाली करण्यासाठी आहेत. त्यामुळे हताश होऊ नका, कारण त्यांची कृपा तुमच्या प्रत्येक संकटावर विजय मिळवण्यासाठी समर्थ आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंग एका नव्या संधींमध्ये बदलणार आहे. त्यांच्या चरणी नतमस्तक राहून पुढे जात राहा, कारण यश तुमच्या वाट्याला लवकरच येणार आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील सर्व संकटे एका क्षणात नाहीसे होणार आहेत. त्यांच्या भक्तीने आणि सेवेनेच तुमच्या जीवनात नवे चमत्कार घडतील आणि अनंत शुभता प्राप्त होईल. स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी श्रद्धा ठेवल्यानंतर भक्ताच्या मार्गात अडथळे राहत नाहीत. त्यांच्या नित्य स्मरणानेच भक्तांचे सर्व त्रास नाहीसे होतात आणि जीवन आनंदाने परिपूर्ण होते. स्वामी समर्थ महाराज तुम्हाला त्या उंचीवर नेणार आहेत जिथे तुम्ही स्वतःच्या कल्पनेतही जाऊ शकला नसता. फक्त स्वामींच्या इच्छेवर विश्वास ठेवा आणि मार्गक्रमण करत राहा, कारण तुमच्या यशाचा क्षण लवकरच उगम पावणार आहे. स्वामी समर्थ महाराज तुमच्यासाठी मोठी योजना आखत आहेत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीवर कधी निराश होऊ नका, कारण त्यांच्या कृपेने तुम्हाला मिळणार यश तुमच्या कल्पनेपेक्षा अधिक महान असेल. स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी संपूर्ण समर्पण करणाऱ्यांचे जीवन केवळ कष्टमय राहत नाही. त्यांच्या भक्तांसाठी नियोजित असलेल्या गोष्टी त्या सर्वोत्तम वेळेला घडतात आणि भक्ताचा प्रत्येक प्रयत्न यशस्वी होतो. स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने भक्तांच्या आयुष्यातील सर्व भय नाहीसे होते, कारण त्यांच्या दिव्य स्पर्शाने भक्तांना एक नवीन ऊर्जा मिळते आणि प्रत्येक कठीण प्रसंग पार करण्यासाठी शक्ती प्राप्त होते. स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेनेच तुमच्या जीवनातील सर्व दुःख आणि चिंता लवकरच संपणार आहेत. त्यांच्यावर श्रद्धा ठेवा आणि त्यांच्या इच्छेनुसार जीवनात पुढे जात राहा, कारण तुमचा विजय लवकरच निश्चित होणार आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांनी कधी हार मानू नये, कारण त्यांच्या नित्य स्मरणानेच भक्तांच्या जीवनात अमूल्य सकारात्मकता आणि विजय प्राप्त होतो. त्यामुळे कोणतीही अडचण आली तरी धैर्याने पुढे जा. स्वामी समर्थ महाराज तुमच्यावर कृपा करण्यास सदैव तयार आहेत.
फक्त तुम्ही त्यांची निस्सीम भक्ती करा, त्यांच्या सेवेत संपूर्ण मनाने समर्पित व्हा आणि तुमच्या आयुष्यातील प्रत्येक इच्छा त्यांच्या आशीर्वादाने पूर्ण नक्कीच होईल. स्वामी समर्थ महाराजांच्या नित्य स्मरणाने भक्तांच्या जीवनातील प्रत्येक चिंता नाहीशी होते. त्यांचे आशीर्वाद भक्तांना एका नव्या आशेने आणि सकारात्मक ऊर्जेने भरून टाकतात. स्वामी समर्थ महाराजांनी तुमच्यासाठी अशा अद्भुत योजना तयार केल्या आहेत की ज्या केवळ योग्य वेळी तुमच्या समोर उलगडतील. त्यामुळे धीराने त्यांच्या इच्छेवर श्रद्धा ठेवा आणि मनशांतीने वाट पहा. स्वामी समर्थ महाराज तुमचं जीवन आनंदाने पूर्ण करणार आहेत. त्यांचं नित्यस्मरण आणि सेवा केल्याने तुमच्या जीवनातील प्रत्येक संकट एका नव्या विजयामध्ये बदलणार आहे आणि तुमच्यावर त्यांच्या कृपेचा अखंड वर्षाव होणार आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांसाठी हा संसार कोणतीही समस्या निर्माण करू शकत नाही, कारण त्यांच्या अनंत शक्तीच्या आशीर्वादाने भक्ताचे सदैव रक्षण होत राहते आणि भक्ताचे जीवन अनंत आनंदाने परिपूर्ण होते. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांची कृपा सतत तुमच्या जीवनावर प्रकाश टाकत राहील. तुमचं कल्याण नक्कीच होईल. तुम्ही हा संदेश ऐकला असेल तर तुम्हाला स्वामींची सकारात्मक शक्ती नक्कीच प्राप्त होईल. स्वामी भक्तांनो, तुम्ही जर अजूनही आपल्या या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईकसुद्धा नक्की करा. धन्यवाद.